रुपाली चाकणकर म्हणजे रश्मिका मंदन आहेत का, अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली। वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर राज्य महिला आयोग वादाच्या भोवऱ्यात सापडला। आयोगाबाबत चर्चा करण्यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात मॅरेथॉन बैठक पार पडली। तर दुसरीकडे मवियाच्या महिला नेत्यांच्या शिष्टमंडळानं याच मुद्द्यावर राज्यपालांची भेट घेतली। मात्र या भेटीआधी राजभवनाबाहेर राजकीय नाट्य पाहायला मिळालं। महाविकास आघाडीच्या महिला शिष्टमंडळाला आधी प्रवेश नाकारला। सुरुवातीला एकट्या रोहिणी खडसेंना आत जाण्यास परवानगी देण्यात आली। त्यानंतर अधिकाऱ्यांची चर्चा केल्यानंतर सर्व महिला नेत्यांना प्रवेश दिला। महिला आयोगावर पूर्णवेळ अध्यक्षांची नेमणूक करावी अशी मागणी शिष्टमंडळानं राज्यपालांकडे केली। दरम्यान रुपाली चाकणकर विरुद्ध सुषमा अंधारे हा वाद कसा सुरू झालाय पाहूया। ज्यांनी यावर टीका केली त्यांनी एकत्रितरित्या, म्हणजे पूर्वी महाविकास आघाडी असतानाच माझी नियुक्ती झाली ती सुरुवातीच्या काळामध्ये, तेच आता म्हणतात की राजकीय व्यक्ती नको। त्याच्यामुळे त्यांनी एक काहीतरी ठरवावं की आपल्याला काय बोलायचंय। त्याच्यामुळे सत्तेत असताना एक मानसिकता आणि विरोधात गेली की दुसरी मानसिकता, हे लोकांना सुद्धा समजतं, ते पटत नाही। त्याच्यामुळे निलेश, आपण सगळेजण एकत्र महिलांना न्याय देण्यासाठी प्रत्येकाला टीका करण्याचा अधिकार आहे, तक्रार मांडण्याचा अधिकार आहे, ते मांडतात असं मला वाटतं। आणि आयोगावरती बोलल्यावरती, टीका केल्यावरती जर प्रसिद्धी मिळत असेल तर ते प्रसिद्धीसाठी करतात असं मला वाटतं। चाकणकर कोण आहेत? चाकणकर रश्मिका मंदाना आहेत का चाकणकर स्मृती इराणी आहेत? चाकणकर आहेत कोण? म्हणजे कोणत्या क्षेत्रातल्या सुप्रीमो आहेत? राजकारणातल्या, बॉलिवूड मधल्या, प्रशासनातल्या? कोण आहेत चाकणकर की त्यांच्यावर बोलल्यावर प्रसिद्धी वगैरे मिळते? मला वाटतं काही लोकांना फारच मोठे गैरसमज असतात। त्यांनी या अंधश्रद्धेतनं जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर बाहेर यावं। सुनील तटकरे साहेब यांनाही माझी विनंती असेल की तटकरे साहेब, तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीला या अंधश्रद्धेतनं बाहेर काढा। त्यांच्या बोलण्याने किंवा त्यांच्यावर न बोलण्याने आम्हाला काही घेणं देणं नाही। पण कोण काय बोलतंय, मला असं वाटतं प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, ज्याला त्याला बोलण्याचा अधिकार आहे, कोणी काही बोलू शकतं। पण ज्यांनी बोललंय ते मी घेतलंच नसेल तर त्यांचं त्यांना परत। नीलम गोऱ्हेंनी आयोगाच्या माजी सदस्य आणि महिला क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांसाठी बैठक बोलावली होती। बैठकीला महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर हे उपस्थित होते। मात्र या बैठकीआधी मोठं नाराजी नाट्य पाहायला मिळालं। आयोगावर काम केलेल्या अनेक माजी सदस्यांना बैठकीचं निमंत्रणच नव्हतं। त्यावरून मोठा गदारोळ झाला। बैठकीत अनेकांनी महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले। महिला आयोग टुथलेत असल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला। चाकणकर म्हणजे आयोग नाही असं चित्रा वाघ आणि स्वतः चाकणकर यांनी यावेळी सांगितलं। दरम्यान महिला आयोगाच्या बैठकीला न बोलावल्यानं महिला आयोगाच्या माजी सदस्या आशा मिरगे यांनी नाराजी दर्शवली। पाहूया। विदर्भात काही महिलांवर अन्याय अत्याचारच होत नाही, फक्त मुंबई, पुणे, नाशिक इकडेच होतात। आणि त्या महिलांवरच्या अत्याचारांची उत्तरं शोधण्याची समज फक्त तिकडच्याच समाजसेविकांना, राजकारण्यांना आहे, हा जो गैरसमज आहे। माजी राज्य महिला आयोग सदस्य असलेली चंद्रपूरची विजया बांगड, नागपूरच्या नीता ठाकरे आणि आभा पांडे, अमरावतीच्या महिला बालकल्याण मंत्री म्हणून काम केलेले यशोमती ठाकूर आणि अकोल्याची मी डॉक्टर आशा मिरगे, या विदर्भाच्या अख्ख्या 11 जिल्ह्यांमधल्या कोणालाही रिप्रेझेंटेशन दिलं नाही। म्हणजे मी असा अर्थ घेते की फक्त आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी लुटूपुटूचं आम्ही फार मोठी काहीतरी मिटिंग घेतोय असा आव आणण्यात येतोय। विथ ड्यू रिस्पेक्ट टू नीलम गोऱ्हे। दरम्यान नीलम गोऱ्हेंनी घेतलेल्या महिला आयोगाच्या बैठकीवरून मवियाच्या नेत्या किशोरी पेडणेकर, यशोमती ठाकूर यांनी त्यांना लक्ष केलंय। पाहूया। आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांना 4 शब्द काही चांगले सांगणं सोडून स्वतःला केंद्रित करून ज्या पद्धतीने, एक तर त्यांना अधिकार दिला कोणी, त्या बोलू नाही शकत, त्यांना ती सवय, त्यांना कधीच आपल्या पुढे कोण जाणाऱ्या नको आहेत। नीलमताई तर दिवसभर राजकारण करतात। ज्यांनी त्यांना सगळं काही दिलं त्यांनी एका मिनिटात त्यांना सोडून दिलं। पण ठीक आहे, तुम्हाला काय तुमचे वैयक्तिक निर्णय घ्यायचे होते ते घ्या, पण मराठवाडा असो, विदर्भ असो, या इथं पण आहेत ना सक्षम महिला। माझं असं प्रामुख्याने मत आहे की ह्याच्यामध्ये राजकारण न होता शक्ती कायदा इम्प्लिमेंट झाला पाहिजे।